नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये येथे अभि सगळ्या फाईल्स उचकत असतो. त्याला आरतीचे काही डॉक्युमेंट हवे असतात. तर तेथे अभि म्हणतो की आजी तू, आणि मग इथे आजी आलेली असते. आजी म्हणते अभि काय करत आहे? अभि म्हणतो अगं आरतीचे काही कागदपत्र शोधत आहे. आई आजी म्हणते की अरे खरंच अभि तू असा विचार केलास ना आपल्या कुटुंबाबद्दल, आरतीच्या दागिन्यांबद्दल तू देतोस. तेव्हा आनंद म्हणतो खरंच आता आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे आणि सगळ्यांनी मिळून आपण हे पैसे जमा करूया. आणि मग आरतीचे दागिने येथे आयाजी म्हणते की ठीक आहे, आता तू रमाला मदत कर. आरतीचे दागिने जे आहे ना ते तू रमाला दे, म्हणजे तिला थोडासा आपल्या घरातून आधार होईल. पण आता आनंद म्हणतो अभ्या काय झालं? तेव्हा अभि म्हणतो की नाही देऊ शकत मी. आणि क्षणभरासाठी अभिला भास होतो. आणि मग मयुरी म्हणते की अरे तू हे काय बोलत आहे? तेव्हा मात्र अभि क्षणभरासाठी त्याला भास होऊन तो सांगत असतो की मी कोणत्याही मोठ्या कंपनीत कामाला नाही आहे, मी कोणाकडून तरी पैसे उधार घेतले आहे, असं तो सगळ्यांना. आणि मयुरी म्हणते की हे काय, खरंच तुला काहीच वाटलं नाही? आणि मग अभि क्षणभरासाठी म्हणतो की नाही, मी मी नाही देऊ शकत त्या पैशाची, त्या आरतीच्या दागिन्यांची मला गरज आहे. आणि मग म्हणून मी ते दागिने देऊ शकत नाही, कारण की काही गुंडांकडून मी पैसे घेतले आहे. मी कोणत्याच मोठ्या कंपनीत कामाला नाही आहे, म्हणून तर मी इथे आलो होतो. मला स्वतःला पैशाची गरज आहे, त्या लोकांना मला पैसे द्यावे लागणार आहे. मी स्वतःच खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेलो आहे. कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रात मी कामाला नाही आहे. आता आनंदला राग येतो. आनंद गच्ची पकडतो अभिची आणि म्हणतो की हे काय केलं अभ्या तू? तू सगळ्यांबरोबर खोटं बोलत होतास आणि मग तुला असं काहीच वाटलं नाही? तू हे दागिने मोडायला निघाला होता, हे दागिने तू घेऊन जाणार होतास. असं काय तुझ्या हे तू सगळ्यांना त्याच्यासाठी तू इथे आला होता का? क्षणभरासाठी त्याला तो भास झालेला असतो. आणि मग नंतर त्याला आनंद म्हणतो अरे काय रे कुठे हरवलास? तेव्हा मग अभि म्हणतो की अरे मला आरतीची आज खरंच खूप आठवण आली. आरतीची आठवण येते आणि आरतीचा एक ना एक शब्द मला आठवत आहे. आणि मग येथे सगळेजण त्याला समजावतात अरे नको रे हळवा होऊस, आरतीची आठवण आणि आरतीची आठवण आपल्या सगळ्यांनाच येत आहे. आणि मग आजी म्हणते की अरे नको एवढं हे करूस. आणि मग तू हे सगळं विचार केलास, रमाबद्दल विचार केलास, हे दागिन्यांबद्दल तू देण्यासाठी तू एवढा विचार केला कुटुंबाचा. खरंच अभि मला कौतुक वाटतं तुझं. आणि मग इकडे आता चंदा इथे तांबडकरला चहा नाश्ता घेऊन आलेली असते. तर मग इथे चंदा म्हणते की साहेब चहा घ्या. तेव्हा मग आता रेवा तयार होऊन खाली आलेली असते. आणि मग इथे रेवा खाली येते आणि मग तांबडकर म्हणतो आत्ता तू रेवा खाली आली आहेस आणि खरंच तुला हसताना फ्रेश बघून खूप छान वाटलं. आणि आता तू कुठे एवढ्या बॅगा वगैरे भरून कुठे निघाली आहे? कुठे चालली आहे एवढं सगळं सामान घेऊन? आता तांबडकर इथे रेवाला विचारत असतो. तेव्हा आता इथे रेवा पाचगणीला चाललेली असते. तांबडकर म्हणतो ठीक आहे. तेथेही आता रेवाला सरप्राईज तर द्यायचंच आहे. बरं झालं 48 तासात रेवाला आता सरप्राईज मिळणार आहे. तिथे कोणीतरी असायलाच हवं. तेव्हा आता तांबडकर म्हणतो ठीक आहे, मला नाही का घेऊन जाणार तू तुझ्यासोबत? तुझ्या नवऱ्याला इथे ठेवून तू एकटीच चालली का? असं तांबडकर रेवाला म्हणतो. आणि मग रेवा म्हणते नाही, आता मी पाचगणीला एकटीच चालली आहे. पण खरंच मी इशू तुला सांगू का, मी तुझी खूप खूप ऋणी आहे. कारण की त्या 4 भिंतीच्या आतून, त्या जेलच्या 4 भिंतीच्या आतून तू मला बाहेर काढलंस. मला नवीन आयुष्य दिलं. तीच एक एक साडी घालून साडी घालायचे, तेच ते आयुष्य, त्या सगळ्यामधून तू मला मदत केलीस. तू मला बाहेर काढलं. खरंच मी तुला माझा तू जर मला म्हटलं ना माझा रेवा तुझा जीव मला हवा आहे, तरीही माझा जीव द्यायला सुद्धा मी एका शब्दावर तयार आहे. आणि माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. काळजी करू नकोस. आणि मग येथे तांबडकर म्हणतो की ठीक आहे रेवा, नकोस तू जा, तुला जायचं आहे ना. तर मग येथे तांबडकर म्हणतो की तेही बरंच आहे, कारण की आता रेवाला मला सरप्राईज द्यायचं आहे. तर रेवा म्हणते आय मिस यू, तुला मी खरंच खूप आठवण काढेल तुझी. आणि मग तांबडकर म्हणतो ठीक आहे, जा तू पाचगणीला. आणि आता रेवा म्हणते की हो आता मी चालले आहे, पण कायमचंच आपल्याला तिकडेच राहायला जायचं आहे आणि लवकरच आपण आपला हनीमूनसुद्धा तिकडेच पाचगणीमध्ये साजरं करणार आहोत. मग इथे रेवा निघते, गाडीजवळ येते, ड्रायव्हरला खाली उतरून देते. इथे चंदाला सांगत असते की आज मी सगळं काही ठीक करणार आहे. तेव्हा चंदा म्हणते मॅडम जे काही कराल ना ते सगळं चांगलंच होणार आहे आणि चांगलंच करणार आहे तुम्ही, हे मला माहिती आहे. आणि मग येथे रेवा निघालेली असते. इकडे अक्षय
फोन करत असतो, पैशाची व्यवस्था करत असतो, पैसे जमा करत असतो. रेवाही तिच्या काकांना फोन करते, पैसे 25 लाख कोर्टात त्यांना भरायचे असतात. आता मात्र रेवा गेलेली असते. इथे तांबडकर म्हणतो की रमा आणि अक्षयची अवस्था पाहायला रेवा तिथे असायलाच हवी. तेव्हा आनंद आणि मयुरी पैसे मोजत असतात. किती पैसे झाले तेव्हा आता मात्र 10 लाख रुपये त्यांना कमी पडत असतात. इकडे आता तांबडकरचा वकील तांबडकरला फोन करतो आणि मग सांगतो की आता मात्र 48 तासातले 2 तास राहिलेले आहे. आता ते काहीच करू शकत नाही. साहेब, आता मात्र तांबडकर म्हणतो, आता मात्र ते काहीच करू शकत नाही. रमा अक्षयने पैसे आता 2 तास उरलेले आहेत. ते एवढ्या तासात काही करू शकले नाही. तेव्हा आता मात्र ते काहीच करू शकणार नाही. 2 तासामध्ये आता ते पैसे देऊ शकणार नाही. सगळी प्रॉपर्टी अण्णांची आपल्या नाव होणार आहे. तेव्हा आता वकील साहेब सांगत असतात की खरंच ही आनंदाची बातमी आहे. ते रमा अक्षयला आता त्यांची प्रॉपर्टी अण्णांची मिळणार नाही. ते काही केलं तरी त्यांना नाही मिळणार. चंदा देवाचा प्रसाद घेऊन येते. तांबडकर घाबरतो. तांबडकर म्हणतो, चंदा अशी अचानक पाठीमागे येऊन उभी राहिली, घाबरलो ना मी. तेव्हा चंदा म्हणते की साहेब, तुमच्या जे मनात आहे ना तेच होणार आहे. सगळं काही ठीक होणार आहे. हा देवाचा प्रसाद घ्या. देवाची आरती केली म्हणून हा प्रसाद तुम्हाला दिला. तांबडकर हातावर प्रसाद घेतो आणि म्हणतो की आज खरंच खूप रमा अक्षय आता मात्र धोक्यात येणार आहे. इकडे आई आजी म्हणते की आता रमा काय करायचं, 10 लाख रुपये कुठून आणायचे. आता मात्र रमा विचार करत असते की आता काय करावं. पण आता आई आजी म्हणतात की अगं, आरतीचे दागिने आहेस ना, आणि तू इतक्या दिवस आरतीने तुझ्याकडे विश्वासाने ठेवले, पण इथे अक्षय म्हणतो की नाही आजी, आपण ते दागिने नाही घेऊ शकत. मग रमा देखील म्हणते की नाही आभी दादा, आरती वहिनींचे दागिने आपण असे मोडू शकणार नाही. तेव्हा आता आजी म्हणते की एवढे पैसे कुठून आणणार आहोत आपण, आणि कुठून मिळणार आहे आपल्याला पैसे. रमा तयारच नसते आरतीचे. अक्षय म्हणतो ते श्रीधन आहे, ते श्रीधन नाही आपण मोडू शकत. अभि म्हणतो घ्या आरतीचे दागिने मोडा. अर्थासाठी आपण खूप काही दागिने करू शकतो. आता आपल्या कुटुंबाला जी गरज आहे, ज्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, त्यासाठी आपण ते दागिने मोडले तर कुठेतरी आरती आहे तिथे ती आनंदीच होईल, तिला बरंच वाटेल. तेव्हा मात्र मयुरी भावनिक होते. मयुरी म्हणते खरंच अभि, मला तुझ्यावर खूप प्राऊड येत आहे. आणि मग येथे रमा म्हणते पण आता नको आहे अभि दादा, आपण आरती वहिनींनी माझ्यावर खूप विश्वासाने ते माझ्याकडे ते दागिने दिलेले आहे, आणि आरती वहिनींचा विश्वास माझ्यावर होता म्हणून. तेव्हा आता अभि म्हणतो अगं रमा, ती तुझ्याशी खूप वेगळं नातं होतं तिचं, आणि तुझ्याबरोबर ती खूप कनेक्ट होती. अक्षय म्हणतो हो, म्हणूनच आपलं श्रीधन कधीच मोडायचं नाही, कारण की ते आरती वहिनीचं श्रीधन होतं, तिची आठवण आहे. आणि मग येथे आयाजी म्हणते आता कुठून पैसे एवढे उभे करायचे, काय करावं आता. आणि मग काहीच सुचत नाही. पण आता मुलं ज्याचे त्याचे गुल्लक घेऊन येतात. रमाला अर्था म्हणते की हे घे, आम्ही काही पैसे साठवलेले आहे. पार्थ देखील म्हणतो काका हे घे, आम्ही काही पैसे साठवलेले आहे, हे घ्या. आता मुलं असे म्हटल्यावर रमा म्हणते की आजी बघितलं ना, आपली मुले मोठी होत आहे, आपल्यामध्ये काय चाललं आहे हे सर्व त्यांना कळत आहे खरंच. अरे बाळांनो, आणि मग येथे तितक्यात शाळेचा स्टाफ सगळा घरी आलेला असतो. तेव्हा अक्षय हात जोडून त्यांना म्हणतो थोडा वेळ द्या, आम्ही सगळं परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा स्टाफमधले सगळे म्हणतात की अण्णासाहेबांचं कर्तृत्व, अण्णासाहेबांनी आमच्यावर जे उपकार केले आहे, ही शाळा उभारली आहे, आणि मी तर माझ्या ह्या कपड्यांवर तिथून आलो होतो. तेव्हा त्या म्हणतात की आमचं कुटुंब सावरण्यासाठी अण्णांनी आम्हाला मदत केली आहे, आमचं कुटुंब उभारलेलं आहे. सगळे टीचर्स आलेले असतात. तेव्हा मात्र एक टीचर्स म्हणतात की मी तर माझ्या या घातलेल्या कपड्यांवर आलो होतो, पण अण्णासाहेबांनी राहायला घर वगैरे सगळं दिलं. त्यांच्यामुळे आम्ही आज आमचं कुटुंब स्तर सावर आहे, आणि त्यांच्यामुळे आमची मुलंसुद्धा खूप चांगल्या शाळेत शिकत आहे, काहीतरी करत आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला अण्णासाहेबांची मदत करण्याची संधी मिळाली आहे, आणि आज आम्ही त्याच्यासाठी आमच्याकडून होईल ती मदत आम्ही करायला तयार आहे, आणि हे पैसे आम्ही आणलेले आहे, आणि हे पैसे तुम्हाला द्यायचे आहे. तेव्हा त्यातला एक स्टाफ मेंबर म्हणतो की खरंच अण्णांनी माझ्या मुलासाठी, माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी, सगळ्यासाठी, माझ्या घरासाठी खूप काही मदत केली आहे. राहायला घर दिलं, चांगलं आयुष्य जगायला शिकवलं, मुलाला चांगले संस्कार दिले, शाळेत नाव दिलं. त्यामुळे आम्ही अण्णांचे कायम ऋणी राहू, आणि आज अण्णांची परतफेडीची वेळ आली आहे. अण्णा खूप चांगले मनाने खूप मोठे आहे, म्हणूनच त्यांच्यामुळे आम्ही हे सगळं करत हवं तर तुम्ही आम्हाला हे परत. रमा म्हणते की खरंच तुमचे
अण्णांवरचा हा विश्वास, हा आत्मविश्वास बघून मला खूप चांगलं वाटत आहे. खरंच अण्णा होतेच तसे. अण्णांनी काहीतरी कमवलं, सगळ्यांना संस्कार हे दिले त्याच्यामुळे आणि मग देवाकडे रमा आभार मानत असते. खरंच देवा अण्णांचे संस्कार, अण्णांची प्रॉपर्टी वाचवायला मला एक तरी संधी दिली. देवा मी तुझी खूप आभार आहे. देवा आम्हाला या संकटातून वाचव. आता इकडे अक्षय पैसे भरायला गेलेला असतो. दीक्षित वकील फोन करतात अक्षयला, पैसे ट्रान्सफर झालेले आहे आणि आपल्याला स्टे ऑर्डर मिळालेला आहे. आता तरी काही दिवस तो तांबडकर या प्रॉपर्टीला खाली करू शकत नाही, असं दीक्षित वकील अभिनंदन करता अक्षयचं. अक्षय म्हणतो खरंच आज मी खूप खुश आहे. अण्णांची आता प्रॉपर्टी तांबडकर असे सहजासहजी घेऊ शकत नाही. आता आपला काहीतरी मार्ग निघाला आहे. आता वकील इकडे तांबडकरला पुढील भागामध्ये फोन करत आहे आणि सांगत आहे की त्यांनी पैसे उभे केले आहे आणि पैसे भरले आहे. कोर्टाने स्टे ऑर्डर केला आहे. तेव्हा आता मात्र तांबडकर म्हणतो एवढे सगळे पैसे त्यांनी एवढ्या कमी वेळेत कुठून आणि कसे भरले? आणि तांबडकर आता चिडलेला असतो, कारण की त्याच्या डार्लिंगला जे प्रॉपर्टी पाहिजे असते ती त्याला देऊ शकत नाही. आणि मग आता इकडे रमा अक्षयला फोन करते, लवकर घरी या. आता माझ्या नवऱ्याने एवढं सगळं छान कामगिरी केली आहे, त्याला मिठी मारायची आहे, असं रमा बोलत असते. आता मात्र पुढील भागामध्ये अक्षय वेळेवर घरी पोचेल का, किंवा अक्षयबरोबर काहीतरी वेगळंच काही घडेल का? पुढील भाग बघायला विसरू नका, कारण की आता रेवा आणि अक्षयची भेट झाली आहे. रेवा मात्र पुढील भागामध्ये अक्षयच्या डोक्यावर बंदूक लावत आहे. आता अक्षयला खरंच रेवा मारेल का? आणि पुढील भाग अत्यंत जबरदस्त. पुढील भागामध्ये आता नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. चॅनलला कनेक्ट राहा.